नमस्कार मित्रांनो, आज आपण भंडारा एक्सप्रेस या डिजिटल व्यासपीठावर आलेलो आहोत आणि सध्या भंडारा नगर परिषद आणि जिल्ह्यामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन घोषित झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांनी आपापले मोर्चा बांधणी देखील सुरुवात केली आहे। यामध्ये भंडारातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गट, भाजपा आणि शरद पवार गट या पक्षाने देखील आपापल्या उमेदवार आता रिंगणात उतरण्यास सुरुवात केलेली आहे। या संदर्भात आपण आपले जे भंडारा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत चितनजी भैरम याच्यासोबत आपण राजकीय चर्चा करू। काय एकामेकासोबत गटामध्ये जर युती झाली तर काय परिणाम होणार आणि नाही झाली तर काय परिणाम होणार, चला तर त्यांच्यासोबत जाणून घेऊया की भाऊ काय सांगाल की जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये यामध्ये युती झाली जर नाही झाली तर काय परिणाम होऊ शकतात। हे बघा, आता सध्याच्या घडीला विषय असा आहे की सध्या कुठल्याही पक्षाची अलायन्स झालेली नाही। तुम्ही बघितलं असेल की भाजप आणि सेना हे पण स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे। या ठिकाणी काँग्रेस असेल, आता तुम्ही सांगितलं राष्ट्रवादीचा जो गट आहे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, त्यानंतर तुमचा अजित पवार गट असेल, तर असे सर्वच पक्षांनी आपली स्वतंत्र तयारी केलेली आहे। तुमचं म्हणणं जसं आहे की बा काय परिणाम होईल, ठीक आहे, निश्चितच म्हणजे आता जेव्हा अलायन्समध्ये लढतात त्याचा निश्चितच फायदा हा होतो, कारण सहकारी पक्षातील जे विचारधारेचे जे लोक असतात जेव्हा एकत्र येऊन जेव्हा लढतात तर त्यांना कुठेतरी ती वोटिंग बँक त्यांना प्लस होते। आणि निश्चितच या ठिकाणी जसं तुम्ही म्हटलं की बाबा काँग्रेस सोबत शरद पवार गटाचं जर अलायन्स झालं नाही तर निश्चितच काँग्रेसला त्याचा नुकसान निश्चितच होईलच, यामध्ये काही दुमत नाही। तशाच पद्धतीचा म्हणजे या ठिकाणी तर होईल, पण म्हणजे भाजप आणि जसं सेनेचा अलायन्स आहे आणि त्या ठिकाणी अजून तुमच्या इथल्या गटाचा आहे, अजित पवार गटाचा आहे, पण हेही तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत। म्हणजे यावेळी असं चित्र या ठिकाणी आहे की ऑलरेडी सर्वच पक्ष स्वतंत्र तयारी करत आहेत आणि अद्यापर्यंत कुठल्याच पक्षांचं एकजुटता या निवडणूक लढण्यासंदर्भात होत नाहीये। आणि ज्या ठिकाणी काही करण्याचा प्रयत्न होतोय तर काही नगरसेवकांच्या जागेवर त्यांचं एकमत होत नाही आणि त्याच्यामुळे हे सध्या तरी हे सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमध्ये आहेत असं मला वाटतं। याच्यामध्ये अजून दुसरा की जो भाजप पक्षात थोडा कमजोर वाटत आहे अध्यक्षाच्या निवडणुकीत, काय सांगायचं? हे बघा, कसं आहे की भाजप पक्षाचे अजूनही उमेदवारांच्या संदर्भामध्ये एकमत झालेलं नाही। बघितलं असेल किंवा भाजपच्या संदर्भात अनेक ठिकाणी आता वेगवेगळ्या पद्धतीचा विषय होता आहे। आजच तुमसरमध्ये बघा की त्यांचे जे महत्वाचे माजी जिल्हाध्यक्ष होते पडोळे, तर ते पडोळेंनी त्या ठिकाणी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आणि कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे। पत्रकार परिषद सुद्धा त्यांनी घेतली आणि जाहीर केलं। तर प्रदीप पडोळे हे एक महत्वाचा चेहरा तुमसरमधून होतेच आणि ते यापूर्वीचे नगराध्यक्ष सुद्धा राहिले। तर म्हणण्याचं तात्पर्य असं की भाजपमध्ये कुठेतरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता तिकीट वाटपा संदर्भामध्ये अशा पद्धतीचे चित्र प्रत्येक पक्षामध्ये पण राहू शकतो। प्रदीप पडोळे यांनी ढसाढसाल लढा, याच्यावर तुम्ही कसं बघता? हे बघा, आता त्यांनी एखाद्या पदाचा राजीनामा दिला, काही वेळा सुद्धा ते भावनिक झाले असतील, हा विषय तो आहे। आता तुमसरचं राजकारण, तुमसरमध्ये काही लहान राजकारण राहत नाही, त्या ठिकाणी मोठे मोठे दिग्गज राहिलेले आहेत, त्या ठिकाणातली लढाई तुम्हाला याच्यापूर्वी माहिती आहे। पण आता पक्ष तिथे कुठला उमेदवार ठरवतोय किंवा नाही या संदर्भामधल्या त्या इंटरनल हालचाली आहेत आणि त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना असं वाटलं असेल की बा यावेळी नगराध्यक्ष पदाचा चेहरा मी असणार, तर त्या ठिकाणी त्यांचा कुठेतरी भ्रम निराश झाला असेल असं मला या ठिकाणी वाटतं। पण अद्याप तरी त्यांनी सर्व पदाचा राजीनामा दिलेला आहे, पण ते भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे, हे त्या ठिकाणी सांगणार असं वाटतं। दुसरं मला एक सांगा की जे भंडारा शहरात जो सध्या वार सुरू आहे भाजप आणि सेना, आणि स्वतः सेनेचे जे आमदार आहेत त्यांनी घोषणा पेपरमध्ये पत्रक वाटले आणि काय सांगता? बघा, काय झालं की त्यांच्यावर काही आरोप आपले वर्तमान जे MLC आहेत आणि भाजपचे नेते आहेत, आमदार परिणय फुके यांनी अप्रत्यक्षपणे एक आरोप केले होते की या ठिकाणी काही कामं अशा पद्धतीचे झालेत आणि त्यांनी मग शेवटी रद्द करून घेतलेत की ज्या कामांना पूर्णपणे मान्यता नव्हती, असं झालं तसं। तर त्या संदर्भामध्ये अप्रत्यक्षपणे ते जे आरोप आहेत ते विद्यमान आमदारावर होते, हे सर्व विदित होतं, सर्व स्पष्ट होतं। त्याच्यामुळे आमदारांनी सुद्धा लोकांमध्ये जाऊन आपले पत्रक त्या ठिकाणी वाटलेत आणि खुलासा देण्याचा त्यांनी एक यशस्वी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मागचं कारण असं की त्यांना या ठिकाणी असं सांगायचं होतं की बा हे जे विकासात्मक काम आहे, आता हे दोन्ही आमदारांमध्ये अंतर्गत वाद आहे, तो शेवटी कामं या ठिकाणी येणारच, कामं होणार, पण आता या ठिकाणी तिथे पर्सेंटेजचा त्यांनी आरोप केला। तर अशा पद्धतीचे आरोप जे आहेत
आता ते तथ्य काय आहेत का नाही, पण या संदर्भामध्ये काही चौकशीचे पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी इश्यू केलेले आहेत आणि त्याची चौकशी सुरू आहे. तर दुसरा जो एक विषय आहे की आमदार साहेबांची सिक्युरिटी ज्यावेळेस निघाली त्यानंतर कुठेतरी सेनेचे जे कार्यकर्त्याच्या मनोगत कुठेतरी खचलं आहे का असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, सिक्युरिटी हा जो विषय आहे, त्यांना सिक्युरिटी कुठल्या कालावधीत लागली, फार मोठ्या पूर्वीच्या कालावधीत लागली. मागच्या वेळेस जेव्हा सत्ता परिवर्तन झालं, शिंदे साहेब काही आमदार घेऊन जेव्हा भाजपसोबत जाऊन बसलेत आणि ते मुख्यमंत्री म्हणून जेव्हा झाले, तर जेव्हा जनतेत रोष होता आमदारांवर, तर त्यावेळी या लोकांना सर्वांना त्यावेळी सिक्युरिटी प्रदान करण्यात आली होती. कालांतराने म्हणजे कुठेतरी गृह खात्याला वाटलं असेल किंवा यांना आता सध्या सिक्युरिटीची गरज नाही, कारण आता काही असं काही भीतीचं वातावरण नाही, कारण नंतर नेक्स्ट निवडणुका झाल्या, ते सीएम पदावरून इकडे आलेत, आता ते उपमुख्यमंत्री झाले, तर असं गृह खात्याला वाटलं असेल आणि त्याच्या अहवालानुसार ते सिक्युरिटी निघालेली आहे. त्याच्यात कुठे कोणाचा प्रभाव कमी होतो, काय होतो, अशातला काही विषय नसतो. दुसरा अजून एक मोठा एक विषय आला होता की चर्चा सुरू अशी की शहरामध्ये किंवा भोंडेकर साहेब हे फुके साहेबांना कुठेतरी भेटले किंवा काहीतरी झाले, असं काही आहे का असा अंदाज? हे अशा चर्चा राहतात आणि भेटले असतील तर गुप्त म्हणजे चर्चा भेटीगाठी होतच असतात आणि प्रतिपक्ष एक दुसऱ्याशी भेटतोय. आता या जर त्याच्या काही वाटाघाटी करण्याचा काही विषय असेल तर तो भविष्यामध्ये आपल्याला पण हळूहळू कळेल की काय, म्हणजे भेटले असतील तर तसे परिणाम आपल्याला दिसतील, नाहीतर जे काही आहे ते चित्र समोरच आहे. कारण येणाऱ्या कालावधीत लवकरच आता 17 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारीख सुद्धा आपली जवळ आलेली आहे. हे होते आपले चितनजी भैर, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत मराठी पत्रकार संघाचे आणि हे राजकीय समालोचक देखील आहे आणि यांनी जे प्रकाश पाडला आपल्या ज्या राजकीय दृष्टिकोनावर, हे निश्चितच कुठेतरी नागरिकांना फायदा होणार आहे आणि असेच काहीतरी व्हिडिओ घेऊन आपण नंतर पुढच्या काळात दर्शकांसमोर येऊ. त्याप्रती धन्यवाद.